नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. तर US आणि इराणचे वारमुळे टेन्शन वाढत आहे. हीच सध्या तरी मोठी न्यूज आहे. कंटिन्यूली एका नवीन पातळीवर हे युद्ध जाणारे वाटत आहे. म्हणजे वार एक्सपांड वगैरे करत आहे व आता तरी हे स्लो डाऊन होताना दिसून येत नाही. शनिवारी इराणच्या स्टेटमेंटवरून असं वाटतं की कदाचित आता या गोष्टी बेटर होतील. ते केवळ म्हणजे इस्रायलवरती अटॅक करतील, बाकी सर्व मॅनेज होईल व काही गोष्टी इकॉनॉमिकली तशाच राहतील. पण तसे वगैरे झाले नाही. कंटिन्यूली काही वेस्ट एशियन कंट्रीजमध्ये अटॅक वगैरे होत आहेत. उदाहरणार्थ UAE, सौदी, कतर, कुवेत यासारख्या. स्पेशली यांच्याकडे US बेसिसवरती सलग वगैरे हल्ले होत आहेत व यामुळे तणावपूर्ण वातावरण वाढताना दिसून येत आहे. तसेच आणखी एक मोठी न्यूज येत आहे. म्हणजे US वगैरे डिसॅलिनेशन्स प्लॅन्टवरती अटॅक करत आहे. ह्या प्लॅन्टच्या माध्यमातून पाण्याचे शुद्धीकरण किंवा पिण्यासारखे पाणी केलं जातं. स्पेशली समुद्राचे पाणी या देशामध्ये नद्या किंवा तलाव वगैरे नाही. तसेच पाऊसही खूप कमी प्रमाणात पडतो. त्यामुळे यांना मुख्य पाण्याचा स्रोत समुद्रच असतो, म्हणून त्यावर प्रक्रिया करून पाणी यूज केलं जातं. त्यावरतीच अटॅक वगैरे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे वगैरे पिण्याचा हा मोठा प्रश्न आहे. त्यांना पाणी पिण्याचे वगैरे त्यांना पाहिजे असतं. तशाच प्रकारे या वारामुळे इकॉनॉमिकली काय इम्पॅक्ट क्रूडवरती होत आहे. का होत आहे? कारण की स्टेट ऑफ हॉर्मोन्स जे की एक ठिकाण आहे जेथे की इराणचा थोडा कंट्रोल वगैरे असतो. इराण त्या ठिकाणापासून जवळ आहे आणि तिथून 20% जवळपास ऑइल मार्केटमध्ये वगैरे येत असतं. माझ्याकडील असलेल्या डेटानुसार 5 मार्चपासून या ठिकाणाहून एकही शिप गेली नाही, जहाज गेलं नाही, तेथून जहाज पास वगैरे झालेलं नाही. म्हणजे इथून ऑइल फ्लो होत नाहीत. याशिवाय इथून नॅचरल गॅस LPGचाही फ्लो वगैरे होत असतो व अनेक केमिकल फूड आयटम या देशांसाठी जात असतात. त्यामुळे हे स्टेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि जगासाठी व त्या क्लोज कंट्रीजसाठी ही त्यांची म्हणजे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे त्यांच्यासाठी. त्यांचे इम्पोर्ट एक्सपोर्ट या मार्गातूनच होत असतात, जे की आता बंद आहे. त्यावरती काही पॉझिटिव्ह स्टेटमेंट आले आहेत. US प्रेसिडेंटनं म्हणलं आहे की आम्ही आमचे वॉरशिप तिथून सुरक्षितपणे घेऊन जाऊ किंवा हा मार्ग वगैरे बंद करू देणार नाही. व USने सांगितलं आहे सर्व इथून जाणाऱ्या जहाजांसाठी आम्ही इन्शुरन्स देणार आहोत. तरीही एकही जहाज इथून गेलेलं नाही, तरी हे बंद आहे. तशाच प्रकारे आपलं इराणनेही अनेक वेळा असं म्हटलं आहे आम्ही हॉर्मोन्स बंद करू शकत नाही किंवा केलेलं नाही, पण वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारे एक्सपेक्टेशन अँड डाटा याला क्लोज वगैरे असतो व याचा परिणाम ऑइलच्या किमतीवरती अनेक वेळा होताना दिसून येतो. पण मला वाटते की वेरियस कंट्रीजकडून प्रॉब्लेम येत आहेत. म्हणजे जसं कुवेत आहे त्यांनी म्हणजे कम्प्लिटली मेजर रिफायनरीजमध्ये वगैरे ऑइल वगैरे स्टॉप केलं आहे किंवा रिड्यूस वगैरे केलं आहे, कारण कोणतीही वस्तू इथून जाऊ शकत नाही. व सौदीच्या अनेक रिफायनरीजमध्ये हल्लासुद्धा झालेला आहे. त्यामुळे म्हणजे जवळपास हे सर्व ऑइल प्रोडक्शन वगैरे बंदच आहे. या सर्व फॅक्टरमुळे ऑइलच्या प्राइजेस वाढत आहेत. ऑइल आता मला वाटतं की $100 वगैरे क्रॉस करेल, कारण हे युद्ध थांबणार आहे असं वाटत नाही. व अनेक इकॉनॉमिस्ट आणि अनलिस्ट त्यांना हे कळत नाही याचा एंड काय असेल, डोनाल्ड ट्रम्पला काय पाहिजे तरी हे कळत नाही. म्हणजे ट्रम्प म्हणाले की आम्ही येथील आमची व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण ग्राउंडवरती वेगळं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यावरती सर्वात मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळेच मार्केट विस्कळीत होताना दिसत आहे व ऑइलच्या प्राइजेस वगैरे अप होताना दिसत आहेत.
या ऑइल प्राइजेस केवळ आपल्यालाच इम्पॅक्ट करतात असं नाही, या ग्लोबली परिणाम करतात. या यूएसचा याचा वगैरे यूएसलाही परिणाम होत असतो, जेथे की ऑइल वगैरे महाग आपोआप होत असतं. हे फॅक्टर असे आहेत की लॉंग टर्ममध्ये वगैरे याचे म्हणजे म्हणजे हे फॅक्टर चालण्याचे खूप शक्यता वगैरे कमी आहे, चान्सेस खूप कमी आहेत. कारण या कंट्रीजने लास्ट इयरमध्ये खूप इन्फ्लेशन पाहिलं आहे. त्यांना पुन्हा हेच इन्फ्लेशन परवडणारं नाही. तेथील पॉलिटिकल क्लास पुन्हा इंटरेस्ट रेटवर जाताना पाहू शकत नाही. त्यांना हे कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. त्यामुळे या ऑइल प्राइजेस कंट्रोल करण्याचा प्रयत्न US करेल व हाच सर्वात मोठा प्लेयर आहे, ऑइल प्रोड्युसर आहे. आता ते व्हेनेझुएला ऑइलही कंट्रोल वगैरे करत आहेत आणि ते इराणचीही ऑइल कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहेत किंवा इच्छुक वगैरे आहेत असं वाटत आहे. व बाकी वेस्ट एशिया कंट्रीसोबत त्यांचे रिलेशन खूप चांगले आहे, जे की मेजर ऑइल प्रोड्युसर आहेत. या सर्व गोष्टी पाहून असं वाटतं की ह्या प्राइजेस दीर्घकाळ चालू शकत नाहीत. या ऑइल प्राइजेस असं वाटत आहे की, पण मला असेही माझा अनालिसिस असा आहे की दीर्घकाळ चालू शकत नाही, हे केवळ काही महिनेच चालू शकतं. कारण याचा निगेटिव्ह परिणाम US वरतीही होऊ शकतो. त्यांनाही नकारात्मक परिणाम भोगावे लागतील. तर या वाढत्या ऑइल प्राइजेस आणखी काही ठिकाणी वगैरे परिणाम होऊ शकतो याचा, जसे की पेंट इंडस्ट्री, आपलं केमिकल कंपनीज, अशा अलग अलग इंडस्ट्रीवर ज्याचा परिणाम होतो, ज्याही ऑइलवर अवलंबून आहेत आपल्या रॉ मटेरियलसाठी किंवा आपलं LNG डिफेन्स सेक्टर, जसं की आपलं फर्टिलायझर, सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन कंपनीज, इंडस्ट्री यूज, म्हणजे ज्याचा की थेट परिणाम प्रत्येक घटकावर होतो. कारण आपले पेट्रोल डिझेल तिथूनच येत असतं या कंट्रीजमधून. त्यामुळे आपलं ऑइल, नॅचरल गॅस या प्रत्येक गोष्टी वगैरे वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर डायरेक्टली परिणाम होत आहे. कारण आपण तर 85% ऑइल इम्पोर्ट वगैरे करत असतो. त्यामुळे आपल्या करंट अकाउंट डेफिसिटवर परिणाम होतो. आपले ट्रेड डेफिसिट निगेटिव्हली होत असतं. तेथे ऑइल वाढत असेल तर आपली करंट डेफिसिट वगैरे वाढत असतं. त्यामुळे याचा आणखी एक जास्त नकारात्मक परिणाम होईल आपल्या इम्पोर्टवरती. त्यामुळे एक्सपोर्टला इम्पोर्ट वगैरे नकारात्मक परिणाम झाला की एक्सपोर्ट करतानाही आपल्याला परिणाम भोगावा लागतो. कारण की आपली करन्सी डिप्रिशिएट होऊ शकते. त्यांना काही बेनिफिट वगैरे एक्सपोर्टरला मिळत नाही. म्हणजे RBI आणि गव्हर्नमेंटची काय भूमिका असेल या रिलेटेड ते पाहावं लागेल. आणि आता इंडियन रिफायनर्स रशियन ऑइलकडे परत जाताना दिसत आहेत. त्यांनी म्हटलं आहे की आपण पुन्हा रशियाकडूनच ऑइल खरेदी करणार आहोत. असं मानलं जात आहे की आता 15 मिलियन बॅरेल्स रशियन क्रूड ऑइल टँकर्स अरेबियन आणि बेंगॉलच्या सीमध्ये आहे आणि 7 मिलियन बॅरल्स आपलं सिंगापूरच्या जवळपास आहे, जे की इंडियन आपलं पोर्ट्सवरती येत आहे. आपलं USने आता भारतासाठी रशियन ऑइलवरील सर्व निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे रशियन ऑइल ही भारतामध्ये येत आहे. ही चांगलं भारतासाठी गोष्ट आहे. आणि आता मेजर प्रॉब्लेम कोणता आहे तो म्हणजे LPG आणि नॅचरल गॅसचा आहे. कारण LPG तर 85% स्टेट ऑफ हॉर्मुझमधून येत असतो. आता त्यालाही पर्यायी मार्ग पाहत आहे भारत. आणि LNG ही जवळपास 60% तिथूनच येत असते. या सर्व गोष्टीला रशिया पर्याय बनेल का ते पाहावं लागेल. US ही नॅचरल गॅसचा बिग प्रोड्युसर आहे. त्यामुळे US ही पर्यायी मार्ग असू शकतो. या सर्व गोष्टीकडे भारत पाहत असेल असं वाटतं. आपल्या ऑइल मिनिस्टरने म्हटलं आहे आपल्याकडे 2 महिन्याचे रिझर्व आहेत. आता भारत या आपलं
आपलं इम्पोर्टला वगैरे डायव्हर्सिफाय करण्यासाठी पाहत आहे, कारण 80% ऑइल गॅस तिथूनच येत असतात. त्यामुळे भविष्यात याचा म्हणजे यामध्ये कमतरता येऊ शकते. त्यामुळे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन बेटर वगैरे असेल असे मला वाटतं. आता केवळ ऑइलच्या म्हणजे आता केवळ ऑइलच्या प्राइजेस प्रॉब्लेम वगैरे बनताना दिसत आहेत, जे की मार्केट प्राईजनुसार भारताला मिळत असतं. तिथे काही डिस्काउंट मिळत नसतं. या प्राइजेस पुन्हा $100 क्रॉस करत असतील तर पुन्हा भारतावर निगेटिव्ह परिणाम होईल आणि यामुळे वगैरे आपोआप इन्फ्लेशन वगैरे वाढेल. ट्रान्सपोर्टचा खर्च वाढल्यामुळे इन्फ्लेशन आपोआप वाढेल. त्यामुळे इंटरेस्ट रेट ही वाढवावे लागतील किंवा वाढण्याची शक्यता वाढेल. तर या सर्व गोष्टी सर्वच सेक्टरवरती परिणामकारक असतात किंवा परिणाम करण्याचा प्रयत्न करत असतात. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही जर्नी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.